तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होते की KYC करायची डेट संपली, पण असं नाही। सरकारने आता मंत्री आदित्य तटकरे, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सर्वांनीच मोठा निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींची जी KYC करायची KYC करायची जी डेट होती ती 31 मार्च 2026 पर्यंत अशी होती, पण ती सरकारने आता 30 एप्रिल 2026 इतकी केलेली असून लाडक्या बहिणीचे चिंतेचे वातावरण दूर केले असून लाडक्या बहिणींची ज्या KYC आलेली नाही अशा लाडक्या बहिणींना ही 1 महिन्याची मुदतवाढ दिली असून लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा न करता लवकरात लवकर जाऊन KYC करणं अनिवार्य आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा देखील लाभ आलेला आहे, जानेवारीचा देखील लाभ आलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना लाभ येणारच आहे। GR प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच हा सर्व लाभ तुम्हाला येईल। पण राहिली गोष्ट मागील 2 हप्त्यांचे, ते देखील सरकार लवकरच निर्णय घेऊन तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्व अपडेट पोहोचवेल। पण तुम्हाला जी 1 महिन्याची KYC करायची मुदतवाढ दिलेली असून सरकारने खूप मोठा चांगला निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा न करता लवकरात लवकर जावा आणि तुमची KYC करणे अनिवार्य असून तरच तुम्हाला इथून पुढचे लाभ, किंवा ज्या लाडक्या बहिणींना असं देखील झालेलं आहे मागील KYC मध्ये काही तुमच्या चुका झाल्या, पण त्या चुका झाल्या असता तुम्हाला काहीच करता आलेलं नाही, किंवा त्या चुका झाल्या असताना तुम्ही परत करेक्शन करता आलेलं नाही, कारण की 31 मार्च 2026 ही शेवटची डेट असून तुम्हाला करता आले नसून सरकारने 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। तर KYC करताना किंवा बँक व्हेरिफिकेशन किंवा आधारशी लग्न जो मोबाईल नंबर आहे तुमचा तो देखील चेंज करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही चेंज करून घ्या। किंवा फेब्रुवारी महिन्याचा देखील अजून लाभ आलेला नाही, तर केवळ ह्या KYCच्या चुकीमुळेच आला नसून जानेवारीचा आला असेल तर फेब्रुवारीचा देखील लाभ तुम्हाला येईल। किंवा ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा देखील लाभ आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना देखील मार्च महिन्यात देखील GR प्रसिद्ध झालेला असून तुम्हाला मार्च महिन्याचा देखील लाभ येणार आहे। राहिला विषय तुमच्या KYCचा, पुन्हा एकदा सांगतो, तुमची KYC साठी तुम्हाला 1 महिना मुदत वाढ दिली असून तुम्ही लवकरात लवकर जाऊन KYC करणं अनिवार्य आहे। म्हणून लवकरात लवकर जावा आणि KYC करून तुम्ही तुमचा लाभ तुमच्या खात्यामध्ये घ्या। जर तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण अपडेट बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।